आहे धनगर आरक्षणाच्या संदर्भातली। जालन्यात धनगर समाज आक्रमक झालेला आहे। कलेक्टर ऑफिसवर धनगर समाजानं दगडफेक केली आहे। कलेक्टर ऑफिसचं गेट तोडून धनगर समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयात धुडगूस घातलेला आहे। खरं तर आतापर्यंत शांततेच्या मार्गाने हे सगळं आंदोलन सुरू होतं धनगर समाजाचं, पण आज याला हिंसेचं गालबोट लागलेलं आहे। गेटचं जे बॅरिकेडिंग होतं ते तोडून हे सगळे कार्यकर्ते कलेक्टर ऑफिसमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी दगडफेक केलेली आहे। थेट कलेक्टर ऑफिसवरती दगडफेक केलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। काही जण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण काही कार्यकर्ते मात्र अतिशय आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे थेट कलेक्टर ऑफिसवरती। रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रवी, आताची काय स्थिती आहे तिथली? आपण जर बघितलं तर आरक्षणाच्या मागणीसाठी आज धनगर समाजानं जालना शहरामध्ये मोर्चा काढला आणि या मोर्चाचा समारोप जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देऊन करण्यात येणार होता। मात्र बराच वेळ झाला, मात्र निवेदन घ्यायला कुठलाही प्रशासकीय अधिकारी आला नाही। त्यामुळे धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाला आणि हजारोंच्या संख्येनं धनगर समाज जो आहे तो आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो गेट आहे तो तोडून या सगळ्या कार्यालयामध्ये त्यांनी प्रवेश करत धुडगूस घातला। अक्षरशः त्यांनी दगडफेक या जिल्हाधिकारी कार्यालयावर केली। त्याचबरोबर या परिसरामध्ये उभ्या वाहनांची सुद्धा या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। अनेक दुचाकी जे आहे ते या ठिकाणी त्यांनी तोडफोड केलेली आहे दुचाकींची। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीचं निवेदन जे आहे ते घेतलेलं नाहीये। त्यामुळे धनगर समाज अजूनही रस्त्यावरती बसलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नेमका आता धनगर समाज कशा पद्धतीने शांत होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। रवी, कुणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याला परवानगी होती का, आणि कलेक्टर सध्या कुठे आहेत? आपण जर बघितलं तर धनगर समाजाच्या या मोर्चाला परवानगी दिलेली होती। मात्र ही परवानगी जी आहे ती शांततेच्या मार्गाने आणि कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये अशा पद्धतीची परवानगी जी आहे ती देण्यात आली होती। मात्र या ठिकाणी बराच वेळ झाला, मात्र निवेदन घ्यायला जो आहे प्रशासकीय अधिकारी पोहोचले नाही। त्यामुळं विलंब झाल्यामुळं त्यांनी वेळ देऊनही कुठलाही अधिकारी आला नाही। त्यामुळे सगळे धनगर समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि आक्रमक झाल्यामुळं सगळा गोंधळ उडाला आणि गोंधळामुळं ह्या सगळ्या धांदल उडाली आणि दगडफेकीला सुरुवात झाली आणि गेट तोडून सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये आले आणि आतमध्ये धुडगूस घालत अनेक गाड्यांची जी आहे ती या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। आता जे दृश्यांमध्ये दिसतंय रवी, एक इनोवा गाडी आहे, महाराष्ट्र शासन लिहिलेली, ती कलेक्टरांची गाडी आहे फोडलेली। ही जी गाडी आहे फुटलेली ही प्रशासकीय अधिकाऱ्याची गाडी आहे, कलेक्टरची गाडी नाहीये। सध्या जिल्हाधिकारी जे आहे ते या कार्यालयामध्ये उपस्थित नाहीयेत। त्यामुळं हा सगळा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आता जर आपण बघितलं तर जे धनगर समाजाचे जे मोर्चेकरी आहेत, काही नेते जे आहेत ते कार्यालयामध्ये आलेले आहेत। आता कार्यालयामध्ये जाऊन ते प्रशासनाशी चर्चा करणार आहेत। निवेदन घ्यायला उशीर नेमका कशामुळे झाला आणि तुम्ही धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात अशा पद्धतीची त्यांची तक्रार आहे। त्यामुळे हे सगळे जिल्ह्यातले धनगर समाजाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कलेक्टर ऑफिसला वरती जाण्याची जी आहे ती विनंती करत आहेत। त्यामुळे आता नेमकं हे सगळं टोकाचं पाऊल नेमकं कसं उचललं गेलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच, पण या सगळ्यांना काही जण आवाहन सुद्धा करत होते तुम्ही दगडफेक करू नका म्हणून। याचं कोणी स्पेसिफिक असं नेतृत्व करत होतं आजच्या या आंदोलनाचं? आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 5 ते 6 नेतृत्व जे आहे ते धनगर समाजाचे आहे आणि ते या सगळ्या मोर्चाला जे आहे ते नेतृत्व करत होते। आपण जर बघितलं तर दीपकडे असतील किंवा मग नारायणदादा चाळगे असतील, हे सगळे स्थानिक नेते होते आणि सगळ्या जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मोर्चाला नेतृत्व करत होते। मागच्या कित्येक दिवसांपासून हे गावागावामध्ये जाऊन या सगळ्या मोर्चाची मोर्चा बांधणी करत होते आणि मोठ्या संख्येने धनगर बांधव जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी व्हावा अशा पद्धतीने आवाहन करत होते। मात्र आज आपण जर बघितलं तर या धनगर समाजाच्या शांततेच्या
मोर्चाला गाळबोट लागलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा त्यांनी हातात घेतलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसवर दगडफेक करत या सगळ्या मोर्चाला गाळबोट लागलेला आहे. आणि आता कलेक्टर ऑफिस जे आहे ते गेट या ठिकाणी जाऊन घेण्यात आलेलं आहे. मात्र ते सगळे नेते जे आहेत ते वरती जाण्याची विनंती करत आहेत. रवी याच्या आधी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांनी तिथे उपोषण सुरू केलं, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यानंतर त्याचे हिंसक पडसाद उमटले. हे सगळं एका बाजूला मराठा आंदोलनाच्या बद्दल जे जालन्यामध्ये झालं. आता जालन्यामध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाला सुद्धा एक प्रकारे हिंसक वळण लागलेलं आहे. काही दिवसापूर्वी इथं बघतोय आपण की एक आंदोलन सुद्धा झालेलं होतं ओबीसींचं. आत्ता गोपीचंद पडळकर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांना विचारूया. गोपीचंदजी, ज्या प्रकारे आज हिंसक वळण लागलेलं आहे जालन्यामध्ये, दगडफेक करण्यात आलेली आहे कलेक्टर ऑफिसवरती, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? बाकीचे प्रश्न नंतर विचारतो. मी आताच तुमच्याकडूनच मला ही माहिती मिळाली. मी समाजाच्या सर्व युवा मित्रांना, वडीलधारी मंडळींना आवाहन करतो की आपल्याला शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करायचं आहे. कोणतंही हिंसक वळण याला लागता कामा नये. राज्य सरकारकडे आपली मागणी आजची हीच होती की त्यांनी तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी. समाजाच्या भावना जरी तीव्र असल्या, समाजामध्ये संतापाचं वातावरण असलं तरी सुद्धा कायदा सोडून आपल्याला काही करायचं नाही. जी काय परिस्थिती तिथं झाल्या त्याच्याविषयी मला आता माहिती नाही, आपल्याकडूनच ते समजतंय. परंतु मी आता जालन्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून घेतो, त्यांनाही शांततेचं आवाहन करतो आपल्या माध्यमातून. पण गोपीचंदजी, आता तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात त्या सरकारनं GR काढला. 2 दिवसापूर्वी GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे. या अभ्यास समितीनं सुद्धा त्या GRनं सुद्धा समाधान होताना दिसत नाहीये. काय विषय होता, 50 दिवसामध्ये ही अभ्यास गट नेमून त्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करून येणार अशा पद्धतीचा शब्द सरकारच्या वतीनं दिला गेला होता. परंतु 50 दिवस झाले तरी त्यामध्ये काहीच ठोस भूमिका न घेतल्यामुळं जरा लोकांच्या मध्ये नाराजीचा सूर आहे. तर आता हे अभ्यास गट सरकारच्या वतीनं नेमला गेला काल परवा 2 दिवसामध्ये. पण राज्यातल्या लोकांना वाटायला लागलं की आता सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करतंय. त्यामुळे लोकांच्या भावना प्रचंड तीव्र झालेल्या आहेत. परंतु लोकांना हेच मला सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की असं हिंसक वळण लावून किंवा दगडफेक करून कुठं काहीतरी असं उग्र स्वरूप करून काही होणार नाही. तर आपण शांततेच्या मार्गातून सरकारला आपली भूमिका सरकारपर्यंत पोहोचवू, आपली भूमिका मांडू त्यांच्याकडे. पण गोपीचंदजी, तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? तुम्ही सरकारमध्ये आहात. राज्यातली जी सध्याची परिस्थिती आहे ती परिस्थिती काही भूषणावह नाहीये महाराष्ट्रासाठी. कारण मराठा समाज आज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावरती आहे, ओबीसी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती आहेत, आदिवासी रस्त्यावरती आहेत, कारण त्यांना त्यांचं संरक्षण करायचं आहे. आज धनगर समाज आक्रमक झालेला आहे. महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललाय आज, आणि याला जबाबदार कोण आहे शेवटी? राज्य सरकारनं या सगळ्या विषयामध्ये तात्काळ भूमिका घेऊन ओबीसींना तर राज्य सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी मध्ये आम्ही कुणालाही आरक्षण देणार नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे असं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनाही आरक्षण द्या, त्याबद्दल कुणाचाही विरोध असायचं कारण नाही. महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही आदिवासी जमातीत आमचा समावेश करा अशी आमची मागणी नाही. आमचा समावेश आहे त्याच्या अंमलबजावणीची मागणी आहे. आदिवासी समाजाला जे काय वाटतं की बाबा, म्हणजे तुम्ही ओबीसी नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही ओबीसी नाहीयेत? नाही, आम्ही एसटी मध्ये आहोत. तर एसटीच्या यादीमध्ये आम्ही आहोत 36 नंबरला. तर एसटीचा दाखला आम्हाला मिळाला पाहिजे. बरं, पण आता ओबीसींच्या आरक्षणाच्या साठी सुद्धा तुम्ही तिकडे आहात. तुम्ही आम्हाला ओबीसींच्या मंचावर सुद्धा दिसलात. तुम्हाला ते आरक्षण सुद्धा पाहिजे, म्हणजे तुम्हाला तिथं दुसऱ्याला येऊ द्यायचं नाहीये. तिथं तुम्ही म्हणता की मराठा समाज मध्ये आला नाही पाहिजे, आमचं आरक्षण झालं पाहिजे, आणि तिकडे म्हणता की आम्हाला तिकडे पण मिळालं पाहिजे. ही भूमिका कुठेतरी वेगळी नाही वाटत तुम्हाला? धनगर समाज जर ओबीसीतून बाहेर पडला तर आणखी काही समाजाला त्याचा फायदा होईल ना. आम्ही इकडे एसटी मध्ये आमची अंमलबजावणी झाली तर एसटीच्या रिझर्वेशन मध्ये कुणावर अन्याय व्हायचं कारणच नाही आदिवासींच्या वरती. कारण मुळात
एसटीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येप्रमाणे असतं. 2011च्या जनगणनेमध्ये 1,05,00,000 आदिवासींची संख्या आली, तर त्यानुसार 9.35% आरक्षण लागू झालंय. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली, तर आता जेव्हा जनगणना होईल देशामध्ये तेव्हा महाराष्ट्रातल्या धनगरांची जनगणना केली जाईल आणि ती जेवढी टक्केवारी वाढते तेवढं आरक्षण वाढेल. त्यामुळे कोणावरती अन्याय होण्याचा विषयच नाही. आणि ओबीसी मधून आम्ही बाहेर पडलो तर त्याचा फायदा इतर घटकांना होईल ना. म्हणजे तशी मानसिक तयारी तुम्ही केलेली आहे, ओबीसीतून बाहेर पडलेली आहे तुम्ही मानसिक दृष्ट्या? नाही, आमची मागणी अंमलबजावणीची आहे आणि आम्ही आता अंतिम टप्प्यात आलोय. आता आमची हायकोर्टामध्ये केस पण आहे 8, 11 आणि 15. तिकडे पण आम्ही अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडे पण आम्ही GR काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता सरकारनं अभ्यास गट नेमलाय, तिकडे जाऊन माहिती घेऊन आल्यानंतर मला आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत गोपीचंदजी, तुम्ही राहा, कारण तुम्ही आता नेते म्हणून आहात सध्या. आपल्यासोबत अर्जुन खोतकर आहेत. अर्जुनजी, माझा थेट सवाल आहे, जालना हे एपिसेंटर बनलेलं का आरक्षणाच्या आंदोलनाचा? आता हे अस्वस्थता किती खोलवर आहे, किती समाजात आहे? तुम्ही ग्राउंडवर काम करताय म्हणून मी थेट तुम्हाला विचारतोय. नाही, तुम्ही मुळात लक्षात घ्या, धनगर समाज हा राज्यातला अत्यंत शांतता प्रिय समाज आहे. या समाजाने कधीही कायदा हातात घेतलेला नाही. मला तरी माझ्या आयुष्यामध्ये आठवत नाही की या समाजातल्या कोणत्याही माणसाने अशा प्रकारचा द्वेष किंवा अशा प्रकारचा कुठेतरी व्हायलन्स निर्माण केला. आज जे झालं ते कदाचित अधिकाऱ्यांना त्यांनी खाली बोलवलं आणि खूप तासनतास उभा राहिले, त्यानंतर कोणी आले नाही म्हणून काही तरुण चिडले असतील, परंतु त्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेत. त्यांना एसटी मध्ये जे प्रमाणपत्र वितरित लवकरात लवकर केलं पाहिजे ही आमचीही मागणी आहे, आमचाही पाठिंबा त्यांना आहेच. त्यामुळं खाली ग्राउंडला काय झालं याची मला कल्पना नाही, पण त्यांच्या मागण्या अत्यंत. आदिवासींचं काय करताय? हॅलो, आदिवासींचं काय करताय? हे त्यापेक्षा वेगळे नाहीच ना. यांचं सुद्धा भटकंतीच आहे. मेंढपाळ समाज आहे, बकरी पाळणारा समाज आहे, हे सातत्याने बाहेर असणारा समाज आहे. पण माझा थेट सवाल आहे अर्जुनजी माफ करा, माझा थेट सवाल आहे, केवळ आज धनगर समाज नाहीये, महाराष्ट्रातल्या अनेक जाती आहेत. तिकडे कोळी समाजाचं आंदोलन सुरू आहे, बाकी सुद्धा ओबीसी मधल्या अनेक जाती आहेत. त्या म्हणतात आम्हाला एसटी मध्ये द्या. राजकीय नेते कुणालाच नाही म्हणत नाहीयेत आणि कुणालाच नाही म्हणत नाहीयेत म्हणून आज ही अभूतपूर्व परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होतीये का? कुणी खरं सांगायला तयार नाहीये. दशकानुदशक झुलवत ठेवलं जाते आणि मग कुठेतरी संयम सुटत चाललेला आहे. सगळेच रस्त्यावर आले. एक लक्षात घ्या, माननीय एकनाथ शिंदे साहेब हा देणारा नेता आहे आणि जो देणारा असतो त्याच्याकडून अपेक्षा जास्त वाढत असतात. शिंदे साहेब निश्चितपणे अत्यंत भावनिक माणूस आहे आणि त्यांना कोणाला नाही म्हणणं अवघड जातं. त्यातल्या त्यात ते भावनेवर थोडं चालतं, घटनेवर चालतं सगळं. नाही, भावनेवर नाही चालत, मी ते म्हणत नाही, पण निश्चितपणे ते देणारा माणूस आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा समाजाच्या प्रत्येक समाजाच्या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं या सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. त्यामुळं आता मागितलं तर पाहिजेच, देणं सरकारचं काम आहे, पण मागितलं तर पाहिजे. नाही मागितलं तर कसं या ठिकाणी होईल? त्यामुळे या समाजाने मागितलं आणि यांच्या रास्त मागण्या आहेत, यांना एसटी मध्ये घेतलं पाहिजे. बरं, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की यांना एसटी मध्ये घेतलं पाहिजे. मी आता आपल्यासोबत गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत, मला त्यांच्याकडे पण जायचं आहे. गोपीचंदजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? होय होय. सरकार कात्रीत सापडलंय का? माझा थेट सवाल आहे. नाही कुणाला म्हणू शकत नाहीत आणि म्हणून सगळ्यांना हो म्हटल्यामुळे आता अडचण झाली आहे का? सरकार कात्रीत वगैरे काही सापडण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही मुळात आता आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये आपण प्रश्न विचारत होता. 45 जमाती राज्यामध्ये आहेत होय आदिवासींच्या, त्यातल्या फक्त 12 जमातींना एसटीचे दाखले मिळतात. 33 जमातीच्या बाबतीमध्ये आपण का नाही आवाज उठवत? कोणच बोलत नाही या विषयावरती. म्हणजे आता ह्या आदिवासी जमातीवरती कोण अन्याय करतंय? सरकार करतंय का इतर कोण समाज करतंय? नाही, आदिवासी जमातीतल्याच 12 जमाती या इतर 33 जमातीवरती अन्याय करतायत. एकाही दाखला केला जात नाही, त्यांना बोगस ठरवलं जातं, परंतु त्यांची संख्या मोजली जाते दर 10 वर्षानं आणि त्यांच्या संख्येच्या जोरावरती 14 आमदार एक्स्ट्रा तुम्ही घेता, 2 खासदार त्यांचे एक्स्ट्रा घेता त्या लोकसंख्येच्या जोरावरती आणि ते घेतल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणता की तुम्हाला दाखला द्यायचा नाही, तुम्ही बोगस लोक आहात. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही आश्वासन दिलं जनतेला, तुम्ही लोकांना आशेला लावलेलं आहे, तुम्ही निर्णय कधी घेणार आहात? आता निवडणूक आल्या पुढच्या. नाही, आता तुम्ही विषय आता हे आदिवासी जमातीचं झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार तोडगा काढते. आता काही अंशी त्यांनी आता हायकोर्टामध्ये
ऍफिडेव्हिट वगैरे दिलं त्यांनी, ते धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहेत. तर तिकडे आमची अंतिम टप्प्यामध्ये आता केस ठीक आहे. आहे, डिसेंबरच्या ठीक शेवटच्या आहे. आठवड्यात त्याचा अंतिम निकाल टप्प्यात आहे ते, आणि आता तुम्ही आवाहन सुद्धा करताय सगळ्यांना शांततेचं. आशा करूया की ह्या सगळ्या कुठल्याही आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागणार नाही. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आमदार नारायण कुचेंविरोधात मराठा आंदोलकांनी निदर्शनं केली आहे. जालन्यात कुचेंना प्रवेश नाकारला गेलेला आहे. गावात अंबड तालुक्यातील शिराढोण गावात ही घटना घडली आहे. कुचे गावातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी गेले असताना मराठा तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधानंतर नारायण कुचे यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. काय वाटायला लागलं?